मित्रांनो, आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे. आपण बघतोय महाटीईटी 2024 आणि या ठिकाणी एक अत्यंत महत्वाचा घटक आपल्यासाठी आहे, तो म्हणजे बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र. नेमकं काय विचारलं जातं बालमानसशास्त्रामध्ये आणि अध्यापनशास्त्रामध्ये हे आपण बघतोय. 2016चा हा पेपर आहे आणि निश्चितपणे हा पेपर 2 आहे. पेपर 2 मध्ये कसे प्रश्न येतात, पेपर 1 लाही हे तितकेच उपयोगी आहे, हे लक्षात राहू द्या. अभ्यासकट्टा ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. खूप सारे मित्र जॉईन होत आहेत, तुम्ही जॉईन व्हा. महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी फीस मध्ये सर्वात जास्त मटेरियल देणारी बॅच या ठिकाणी तुमच्या समोर आहे. काय म्हटलंय, पहिला प्रश्न काय आहे, खाली दिलेल्या विकास प्रक्रियेच्या वैशिष्ट्यांमधलं कोणतं वैशिष्ट्य अयोग्य आहे. बघा, आपण विकासाच्या प्रक्रिया बघितल्या, मी लेक्चर घेतलंय हे आता एक 2-4 दिवसापूर्वी तुमच्या बॅच मध्ये अपलोड झालेलं आहे अभ्यासकट्टा ऍपवर. विकास प्रक्रियेची वैशिष्ट्ये तुम्हाला विचारली, त्याच्यामध्ये अयोग्य कोणतं आहे ते विचारलंय. पहिलं म्हटलंय, विकास हा संश्लेषणात्मक स्वरूपाचा आहे. विकास प्रक्रियेमध्ये व्यक्ती भिन्नता आढळते. विकासामध्ये भोवतालच्या परिसराचा सुद्धा वाटा असतो. बघा, परिसर आणि प्राण्यांच्या तुलनेमध्ये मानवाच्या विकासाचा वेग हा जास्त असतो असं म्हटलंय. 4 विधान आहे. विकास प्रक्रिया, डेव्हलपमेंट प्रोसेस, चुकतंय काय बघा बरं का. विकास म्हटलं की आपण वेगवेगळ्या गोष्टी बघितल्या की विकास हा व्यापक स्वरूपाचा असतो. आणखी वैशिष्ट्य आपण बघितले, विकास हा गुणात्मक असतो. विकास हा अनुवंश आणि परिस्थितीवर अवलंबून असतो, ते बघितलं आपण. तो शारीरिक, मानसिक, भावनिक असतो, हे आपण बघितलेलं आहे. त्याच्यानंतर त्याची गती वेगवेगळी असते. विकास हा सातत्याने होत असतो, त्याला मर्यादा नाहीये. त्याच्यावर सांस्कृतिक बदलांचा प्रभाव पडतो. बघा बरं, हे सगळे मुद्दे तुम्हाला लक्षात ठेवायचे. तो परस्परावर अवलंबित आहे, संघटित आहे आणि तो आजन्म चालू राहतो. संश्लेषणात्मक आहे का? यस. त्याच्यामध्ये व्यक्ती भिन्नता आहे का? यस. परिसराचा सुद्धा वाटा असतो का? यस. इथे मात्र काय म्हटलंय, प्राण्यांच्या तुलनेमध्ये मानवाच्या विकासाचा वेग जास्त असतो. इथे गोल केला, प्राण्यांचा विकास आहे ना जास्त वेगाने होतो, हे माहीत असलं पाहिजे. किती कमी वेळेमध्ये ते 2-4 वर्षामध्ये मोठं होत जातं. ओके, तर इथे चुकतंय. पुढे जातो मी. कुमारावस्थेमध्ये विद्यार्थ्यांना अध्यापन करताना शिक्षकांनी कोणत्या गोष्टींचा विचार करावा. बघा, कुमारावस्था आहे, अध्यापन करतायत तुम्ही कुमारावस्थेतल्या विद्यार्थ्यांना, काय तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. पहिलं म्हणजे एकात्म पद्धतीचा वापर करावा. दुसरं, विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीचे प्रकटीकरण टाळावे म्हटलंय. कल्पनाशक्ती, शिक्षकाच्या आचारात व विचारामध्ये विसंगतता नसावी. तुमचा आचार जसा आहे, विचार आणि आचार सारखे असले पाहिजे. म्हणजे तर सांगतोय वेगळं, करतोय तिसरंच, तसं नको. मुला मुलींना एकत्र बोलण्याची संधी द्यावी. काय म्हटलंय, कोणत्या गोष्टी तुम्ही कुमारावस्था आहे, त्या अवस्थेनुसार तुमचे रोल बदलत जातात शिक्षकाची. 62 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. ही जी कुमारावस्था आहे ना, त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे आचार आणि विचारामध्ये विसंगती नसावी. सगळ्यात महत्वाचं, दोन्ही सारखं असावं. इंटरेस्टिंग आहे, महत्वाचं आहे. तुम्ही जे बोलतायत ते तुम्ही स्वतः कृतीत आणलं पाहिजे, म्हणजे विद्यार्थ्यांवर त्याचा इफेक्ट होतो. जीन पियाजे आपण बघितलं, जीन पियाजेचं बौद्धिक विकासासंदर्भातली उपपत्ती आपण समजून घेतलेली आहे. मित्रांनो, जे नवीन मित्र आहेत, पहिल्यांदा या ठिकाणी लेक्चर्स बघतायत, त्यांनी अभ्यासकट्टा ऍप डाउनलोड करून घ्या. त्या ठिकाणी तुम्हाला याचे पीडीएफ सुद्धा दिलेले आहेत आणि याचे लेक्चर सुद्धा दिलेले आहेत. ते लेक्चर जॉईन करा. कोणते विधान असत्य आहे बौद्धिक विकासाच्या उपपत्ती संदर्भात? असत्य विधान कोणतं आहे? जीन पियाजे यांचं. ही उपपत्ती मुलांना प्रत्यक्ष अनुभव देण्यावर भर देते. ही उपपत्ती मुलांच्या तयारीला अधिक महत्व देते. विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष अनुभवातूनच संबोध विकसित होतात. बघा, संबोध आणि संबोध निर्मितीसाठी अवबोधात्मक आणि कारक विकास अनावश्यक आहे असं म्हटलंय. बघा, शब्द प्रत्येक महत्वाचा आहे. असत्य तुम्हाला विचारलंय आणि मला वाटतं इथे थोडस एक लॉजिकल तुम्ही विचार जर केला तर तुमच्या लक्षात येईल. काय इंटरेस्टिंग आहे, महत्वाचं आहे. पहिला मुद्दा काय, बौद्धिक विकासामध्ये ना प्रत्यक्ष अनुभव द्या. पहिला मुद्दा अत्यंत बरोबर आहे, प्रत्यक्ष अनुभव. दुसरं, मुलांची तयारी या ठिकाणी करून घ्या, बरोबर. तिसरं, प्रत्यक्ष अनुभवातून संबोध विकसित करा, बरोबर. आणि इथे जे आहे ना, संबोध निर्मितीसाठी अवबोधनात्मक आणि कारक विकास आवश्यक पाहिजे. इथे सरळ इथे अनावश्यक शब्दाने घोळ केलाय, हे आम्हाला लगेच कळायला पाहिजे. या ठिकाणी सरळ सरळ विधान आहे. आता इथे थोडंसं एक लक्षात घे, वरती जे आपण बघितलं ना,
कुमारावस्थेमध्ये तुम्हाला जर उद्या आणखी थोडेसे ऍडव्हान्स प्रश्न आले, तुम्हाला सांगितलं की आचार विचार सारखे असावे शिक्षकांचे, त्याच्यात विसंगती नसावी, पण याच्या व्यतिरिक्त आणखी काय? याच्या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीचं प्रकटीकरण तुम्ही केलं पाहिजे. बघा, कल्पनाशक्तीचं प्रकटीकरण तुम्ही केलं पाहिजे. इथे टाळावं म्हटलंय, इथे गोळ केला यांनी. इंटरेस्टिंग आहे, महत्वाचं आहे. त्याच्यानंतर मुला मुलींना एकत्र बोलण्याची संधी द्यावी. आता या ठिकाणी जर बघितलं ना, खरं म्हणजे हे सुद्धा बरोबरच आहे या ठिकाणी. आता यांनी इथे 3 नंबरचं उत्तर दिलंय, थोडंसं ते कुठेतरी मला खटकतंय. त्याच्यानंतर समाजशास्त्रग्रस्त विद्यार्थी जे आहेत त्यांना ओळखून याच्यात घेतलं पाहिजे, विश्वासात घेतलं पाहिजे. त्या एक गोष्टीची इथे आपलं हे माहित असलं पाहिजे. हा, पण इथे हे जे ना, एकात्म पद्धतीचा अवलंब करू नये, हा मुद्दा इथे आहे. तो मुद्दा एक लक्षात घ्या. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांशी निगडीत उपक्रम घेतले पाहिजे, त्यांच्या वर्तनाच्या नोंदी तुम्ही केल्या पाहिजे. हे काही मुद्दे कुमारावस्थे संदर्भातल्या मुलांबाबत लक्षात तुम्ही ठेवावेत. जीन पियाजे जे आहेत त्यांचा हा जो बौद्धिक विकासाचा सिद्धांत आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला आणखी माहित असलं पाहिजे. हे जे जीन पियाजे आहेत, या जीन पियाजेंच्या विकासाच्या सिद्धांताचे 4 टप्पे आहेत, हेही तुम्हाला माहित असले पाहिजे. उद्या तुम्हाला विचारला प्रश्न तर सांगता आला पाहिजे. 4 टप्पे कोणते? पहिला टप्पा म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की शब्दपूर्व अवस्था असते, जेव्हा ते बोलतच नाहीये, हावभाव वगैरे करते, ती झाली शब्दपूर्व अवस्था. म्हणजे 0 ते 2 वर्षापर्यंतची आत्मकेंद्रीय ते, त्याला भाषा येत नाहीये, बरोबर आहे, पण त्याच्यात भाषा विकास होतो, ते ऐकतंय काहीतरी. दुसरं जे आहे ते म्हणजे क्रियापूर्व प्रतिनिधित्वाचा काळ, दुसरी अवस्था यांची महत्वाची. क्रियापूर्व प्रतिनिधित्वाचा काळ. दुसरी अवस्था. तिसरी अवस्था या ठिकाणी काय आहे? आता या ठिकाणी जर बघितलं 2 ते 7 वर्षाची ही अवस्था आहे. बघा, इथे 0 ते 2 वर्ष, इथे 2 ते 7 इयर. ओके, दुसरा मुद्दा. तिसरा आहे मूर्त क्रियाकाल अवस्था. मूर्त क्रियाकाल अवस्था तिसरी जी आहे ती म्हणजे 7 ते 12 वर्षाची. विद्यार्थी निष्कर्ष काढायला शिकतायत. बघा, 7 ते 12 वर्ष. इंटरेस्टिंग आहे, हे सगळं परीक्षेला येऊ शकतं, मुद्दाम सांगतोय. आणि बौद्धिक विकास जो 12 ते 16 वर्षामध्ये, चौथी अवस्था यांनी सांगितली बौद्धिक विकासाची, 12 ते 16 वर्षाची. हे 4ही अवस्था तुमच्याकडे असल्या पाहिजे. जीन पियाजे यांचा हा जो बौद्धिक विकासाचा सिद्धांत आहे का, त्याच्यामधल्या 4ही अवस्था तुम्हाला माहित असल्या पाहिजे, हे टप्पे तुम्हाला माहित असले पाहिजे. मी पुढे जातोय. बघा, व्यक्ती विकासामध्ये अनुवंशाचा अभ्यास अत्यंत महत्वाचा आहे. त्याला कोणतं विधान समर्थन देत नाही? प्रश्न भारी आहे. अनुवंश आणि व्यक्ती विकास. पहिलं म्हटलंय बालकाचं व्यक्तिमत्व त्याचे पालक व शिक्षक पूर्णपणे विकसित करू शकतात, पहिला मुद्दा. दुसरं, अनुवंशाने प्राप्त होणाऱ्या गोष्टींचा व्यक्तिमत्व विकासात वाटा असतो म्हटलंय, बरोबर. तिसरं, जन्मजात स्वभाव हा व्यक्तिमत्व विकासातील महत्वाचा घटक आहे असं म्हटलंय. आणि चौथं, अनुवंश हा व्यक्ती विकासातील शारीरिक गुणवैशिष्ट्ये व बुद्धिमत्ता ठरवतो असं म्हटलेलं आहे. चुकतंय काय? चुकीचं विधान या ठिकाणी ओळखायचंय, बस, सोपं काम. अनुवंशाचा व्यक्ती विकासावर काय परिणाम होतो हे तुम्हाला माहित असलं पाहिजे. आता हे जे पालक आणि शिक्षक पूर्णपणे व्यक्तिमत्व घडवतात म्हटलंय का, हा परिसराचा विषय आहे. त्याच्यामुळे ते लगेच लक्षात आलं पाहिजे की हे चुकतंय. हा, याचा वाटा आहे अनुवंशाचा. जन्मजात स्वभाव हा अनुवंशातूनच येतोय. अनुवंश हा शारीरिक गुणवैशिष्ट्य बुद्धिमत्ता ठरवतोय, हे बरोबर आहे. हे पुढचे तिन्ही विधान बरोबर आहे. आता अनुवंश तुम्ही जर म्हटलं, अनुवंशाचा शरीरावर, शारीरिक रंग, वजन, उंची वगैरे त्यावर इफेक्ट पडतोय, बुद्धिमत्तेवर सुद्धा इफेक्ट पडतोय. अनुवंशातून एखाद्याचे आई वडील हुशार असेल तर मुलाच्या सुद्धा बुद्धिमत्तेवर तो इफेक्ट होतोय. स्वास्थ्य जे आहे त्याच्यावर इफेक्ट होतोय. स्वभाव अनुवंशानुसार तुमचा काही प्रमाणात घडतोय. हा, पण बालकाचं व्यक्तिमत्व हे पालक आणि शिक्षक पूर्णपणे विकसित करू शकतात, हे मात्र पूर्णतः चुकीचं आहे असं आपलं म्हणता येईल. कारण अनुवंशाचा इफेक्ट आहे. ओके, त्याचा इफेक्ट आहे. पुढे जातोय आपण. स्पियरमन यांनी बुद्धीच्या उपपत्ती मांडताना द्विघटक सिद्धांतामध्ये काही सामान्य घटक आणि विशिष्ट घटक मांडलेले आहेत. बघा, स्पियरमन द्विघटक सिद्धांत आणि एक सामान्य घटक, दुसरा विशिष्ट घटक. खाली दिलेल्या घटकामध्ये विशिष्ट घटक कोणता असं म्हटलेलं आहे. बघा,
आता स्पियरमनची उत्पत्ती आम्हाला माहिती आहे का? पहिला मुद्दा, तो द्विघटक सिद्धांत आम्हाला माहिती आहे का? त्यातले सामान्य घटक कोणते, विशिष्ट घटक कोणते, आणि मग विशिष्ट घटकांमधले काही कल्पनामधील संबंध ओळखणे, त्याच्यानंतर विज्ञानातील प्रयोग करणे, अनुमान करणे, गुणधर्म शोधणे. बघा बरं का, स्पियरमनचा हा द्विघटक सिद्धांत तुम्हाला माहित असला पाहिजे. 65 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, उत्तर तुम्हाला द्यायचंय. काय म्हणतोय स्पियरमन? द्विघटक सिद्धांत, एक सामान्य आणि दुसरा विशिष्ट घटक त्यांनी सांगितलेले आहेत. जी आणि एस असे ते दोन घटक त्यांनी सांगितलेले आहेत. आणि इथे जर बघितलं तुम्ही तर विशिष्ट घटकामध्ये हा आहे विज्ञानातील प्रयोग करणे, हा एक विशिष्ट घटक आहे. विज्ञानातील प्रयोग करणे हा विशिष्ट घटकामध्ये येतो, लक्षात ठेवा. बघा प्रश्न कोणावर येत आहे, उपपत्त्यांवर कसे प्रश्न येत आहेत हे जर तुम्हाला माहित असेल तर मग तुम्ही त्या पद्धतीने वाचन करणं गरजेचं आहे, त्या पद्धतीने नोट्स काढणं गरजेचं आहे. मी अजून याच्यावर आणखी डिटेल्स लेक्चर घेणार आहे. काही महत्वाचे उपपत्त्यांचे वेगळे लेक्चर, ते सेशन्स तुम्हाला तुमच्या बॅचमध्ये अवेलेबल करून देणार आहे. बिनेच्या बुद्धिमापन परिमाण श्रेणीची कोणते वैशिष्ट्य नाही म्हटले? बघा, बिने बुद्धिमापन परिमाण श्रेणी, बुद्धिमापनासाठी सर्वात आधी यांनी ती मोजपट्टी आणली बिनेने. ही परिमाण श्रेणी तयार केल्यामुळे स्मृती, प्रतिमा इत्यादी मन शक्तीचे मापन करून बुद्धीविषयी निष्कर्ष काढणे सुरू झाले असं म्हटलंय. तिसरं, या परिमाण श्रेणीतील प्रश्न साधे, व्यवहारी आणि परिणामकारक आहेत असं म्हटलंय. आणि चौथं, सामान्य बुद्धीचं मापन करता येणं शक्य झालं असं म्हटलेलं आहे. बिनेची बुद्धिमापन परिमाण श्रेणी, बघा काय नाही म्हणजे 3 वैशिष्ट्ये तर आहे. बिनेच्या बुद्धिमापन परिमाण श्रेणीचे 3 वैशिष्ट्ये तर आहेत. म्हणजे बुद्धिमापन पद्धतीचे जनक असं कोणाला म्हणायचं तर बिने यांना म्हणायचं. मग कोणतं वैशिष्ट्य नाही, थोडस व्यवस्थित लक्ष दिलं ना तर तुमच्या लक्षात येतं. बघा, पहिला मुद्दा म्हणजे सगळ्यात आधी आणलंय बिनेने, इथे काही चूक नाहीच आहे. आणि पुढे म्हटलं मग यामुळे स्मृती, प्रतिमा, मनशक्तीचं मापन करून नाही, इथे घोळतोय. याच्यातले प्रश्न साधे, व्यवहार्य, परिणामकारक आहे हे बरोबर आहे, आणि यामुळे बुद्धीचं मापन करणं शक्य झालं हेही बरोबर आहे. दुसरं विधान मात्र या ठिकाणी चुकतं आहे. परिमाण श्रेणी साधी, सोपी, भाषिक स्वरूपातले प्रश्न, बुद्धिमापन कसोट्या याच्यातून तयार केल्या गेल्या. मात्र इथे एका वेळी एकाच व्यक्तीची चाचणी घेता येते हे तुम्हाला माहित असलं पाहिजे. एका वेळी एकाच व्यक्तीची चाचणी या ठिकाणी घेता येते हे तुम्हाला माहित असलं पाहिजे. मी पुढे जातोय. पीटर शॅलोव्ही आणि जॉन मेयर, बघा यांनी भावनिक बुद्धिमत्तेच्या आत्मप्रचिती या घटकामध्ये कोणत्या क्षमतेचा समावेश केला आहे? पीटर शॅलोव्ही आणि जॉन मेयर. बघा, पेपर 2 ला थोडे प्रश्नाची लेव्हल आपल्याला कळते ना, थोडी वाढलेली आहे. येथे उपपत्त्या सिद्धांत यावर जास्त फोकस केला तुम्हाला दिसतोय. भावनिक बुद्धिमत्तेमधला आत्मप्रचिती हा घटक जो आहे त्यामध्ये काय काय आत्मनियंत्रण आहे, आत्मपरीक्षण आहे, संप्रेषण आहे, विश्वासार्हता आहे. पीटर शॅलोव्ही आणि जॉन मेयर. बघा बरं, पेपर 2 वाल्यांना जरा थोडस डीप मध्ये करावं लागणार आहे. पेपर 1 ला सुद्धा याच्यावर प्रश्न आलेले आहेत पण ते इतके जास्त प्रमाणात नाही आले. 67 नंबरचा प्रश्न आहे, भावनिक बुद्धिमत्ता संकल्पना जॉन मेयर आणि पीटर शॅलोव्हींनी मांडली सगळ्यात आधी. बघा बरं, ही भावनिक बुद्धिमत्तेची कन्सेप्ट कोणी मांडली एवढं जर तुम्हाला आलं, हा पेपर 1 ला येऊ शकतं तेवढं एक 1 लाइनर मध्ये. या दोघा जणांनी ही कन्सेप्ट मांडलेली हे तुम्हाला माहित असलं पाहिजे. 1980 मध्ये सोज आणि भावनिक नियंत्रण या गोष्टी त्यामध्ये आल्या. प्रचिती यामध्ये आत्मपरीक्षण या क्षमतेचा यांनी समावेश केला. आणि पुढे मग तो डॅलियन गोलमने, या गोलमनने याचा आणखी पुढे जाऊन अभ्यास केला. मात्र इथे आत्मपरीक्षण हा यामधला आत्मप्रचितीमधली एक महत्वाची क्षमता म्हणून आपल्याला ओळखता येते. पुढे जातोय मी. शालेय स्तरावर व्यक्ती विकास करण्यास कोणती बाब मारक ठरेल? बघा, शालेय स्तर आहे, व्यक्ती विकासाला मारक, वेगवेगळ्या बौद्धिक कुवतीच्या विद्यार्थ्यांसाठी असलेले वेगवेगळे अभ्यासक्रम, शिक्षकांनी विविध वृत्तीच्या विद्यार्थ्यांना सारख्याच पद्धतीने केलेलं अध्यापन, शिक्षकांनी कुवतीनुसार कोर्स निवडण्यास केलेली मदत, अभ्यासक्रमामध्ये मूलभूत विषय, चित्रकला, संगीत, शारीरिक शिक्षण, हस्तव्यवसायाचा समावेश. सरळ आहे, तुम्ही 4 विधानं वाचले ना, तिथे अभ्यास नसेल तरी तुमच्या लक्षात येईल की बाबा हे चुकीचं ठरू शकतं. पहिला जो मुद्दा आहे की बौद्धिक कुवत वेगवेगळी आहे, त्यांना बघा वेगळी बौद्धिक कुवत, वेगळे अभ्यासक्रम, यात काही प्रॉब्लेम नाही. हा, पण विविध कृतीच्या विद्यार्थ्यांना सारख्याच पद्धतीने हे चुकीचं आहे. विविध वृत्ती वेगळ्या आहे, सारखीच पद्धत कशी जमणार? नाही जमत ना. हा, कुवतीनुसार कोर्स हे बरोबर आहे.
त्यामध्ये मग मूलभूत विषय असेल, चित्रकला असेल, संगीत असेल, शारीरिक शिक्षण असेल, हस्तव्यवसाय असेल, इत्यादी बाबींचा समावेश तुम्हाला माहित असलं पाहिजे. शालेय स्तरावरचा व्यक्तिविकास, त्याला मारक ठरणारी बाब तुम्हाला या ठिकाणी विचारलेली आहे. 68 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. म्हणजे इथे जर तुम्ही बघितलं थोडंसं, व्यक्तिभेदानुसार गट करून अध्यापन करणे हे शिक्षकाचं कर्तव्य. जसं जसं विद्यार्थ्यांमधल्या क्षमता आहे का तशी गट त्यांची केली पाहिजे. मग त्यांची शारीरिक, बौद्धिक, व्यक्तिमत्व, अभिरुची, सृजनशीलता अशी वेगवेगळे भेद आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांचे गट पाडून जर अध्यापन केलं ना, तर एक सारख्या गटांमध्ये शिकवणं तुम्हाला सोपं जाणार आहे. निर्णायक विचार प्रक्रियेच्या अवस्थेचा योग्य क्रम, निर्णायक विचार प्रक्रियांच्या अवस्था म्हटले, यांचा योग्य क्रम तुम्हाला निवडायचा आहे. पूर्वतयारी, प्रेरणा, उभवणे, पडताळा, 4 हे दिले आहे. सगळ्यात आधी काय, निर्णायक विचार प्रक्रिया ही महत्वाची आहे. 75 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. उत्तर तुम्हाला देता आली पाहिजेत. चला थोडासा विचार करा आणि उत्तर द्यायला शिका. इंटरेस्टिंग प्रश्न आहे, महत्वाचा प्रश्न आहे. सगळ्यात आधी तुम्हाला काय करावं लागेल, सगळ्यात आधी तर पूर्वतयारी करावी लागेल बघा. म्हणजे ते प्रेरणा आणि हे तर गेलं. पूर्वतयारी तुम्ही करताय, त्याच्यानंतर तुम्हाला उभवावं लागेल, नंतर प्रेरणा द्यावी लागेल आणि नंतर त्या प्रेरणेचा काही फायदा झाला की नाही त्याचा पडताळा करावा लागेल. पूर्वतयारीपासून सुरुवात करा, नंतर उभवायचं काम आहे, नंतर मग त्याला प्रेरणा द्यायची आहे, नंतर पडताळा करायचा आहे. पहिल्याच दिवशी प्रेरणेचे डोस पाजून होणार नाही, लक्षात घ्या. पुढे जातोय, सांख्यिकी सरासरीचा खालीलपैकी कोणता फायदा आहे बघा. सांख्यिकी सरासरी दोन गटातली तुलनात्मक निष्कर्ष काढता येतात, आकडेवारीची सुसंबद्ध मांडणी करता येते, भ्रामक प्रतिमा तयार होते, सर्व संख्यांचा उपयोग केला नाही तरी चालतो. सांख्यिकी सरासरी काय फायदा होतोय, इंटरेस्टिंग आहे. थोडेसे वेगळे मुद्दे पेपर 2 मध्ये थोडं वेगळं तुम्हाला लक्षात ठेवावं सुद्धा लागणार आहे. सांख्यिकी सरासरी आता या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर तुमच्या लक्षात येईल की दोन गटातले तुलनात्मक निष्कर्ष इथे काढता येतात का, तुलना नाही करता येत या ठिकाणी. हा, आकडेवारी व्यवस्थित मांडता येते, भ्रामक प्रतिमा या ठिकाणी तयार होतात, सर्व संख्यांचा उपयोग केला नाही तरी चालतो सांख्यिकी सरासरीमध्ये. त्याला आपण केंद्रीय प्रवृत्ती म्हणतो बघा सरासरी. मग त्यामध्ये मध्यगा, मध्यमान, बहुलक या कन्सेप्ट याच्यामधल्याच. त्याच्यावर वेगळं आपण सेशन्स घेतलेले आहेत, ते तुम्ही ऍप मध्ये जाऊन बघू शकता. आता मी पुढे जातोय. प्रसामान्य वक्रासंबंधी कोणतं विधान योग्य आहे बघा. थोडेसे पेपर 2 स्पेशल हे प्रश्न आपल्याला दिसतात ना, पेपर 2 स्पेशल म्हणतोय मी. प्रसामान्य वक्र या संदर्भातला हे विधान खरं म्हणजे हा प्रश्न कॅन्सल केला होता या ठिकाणी परिषदेने. पुढे जातोय, अध्ययन वक्रातील पठारावस्था जी आहे, खाली विधान आहे बघा. आता ही पठारावस्था आहे ना, तुम्हाला पेपर 1 ला सुद्धा येऊ शकते, कारण अध्ययन वक्र दोन्हीकडे सुद्धा आहे. आधीच सांगतोय, काही गोष्टी अशा ज्या फक्त पेपर 2 लाच येतात, काही दोन्हीकडे येतात. ते दोन्ही मधले हे एखादी गोष्ट शिकवताना पठारावस्था केव्हा येईल सांगता येते म्हटलंय का, हे बरोबर वाटतंय. बरं, पठारावस्था एकदाच येते का, पठारावस्थेमध्ये प्रगती थांबलेली नसते असं म्हटलंय, पठारावस्थेपूर्वी व पठारावस्थेनंतर प्रगती होत असते असं म्हटलंय. 78 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, पठारावस्था संदर्भातला हा प्रश्न आहे. इंटरेस्टिंग प्रश्न आहे, उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे. पठारावस्था काय म्हणते, हा अत्यंत म्हणजे तुमच्या आमच्या जीवनामधला सुद्धा अत्यंत महत्वाचा घटक आहे पठारावस्था. कारण की जेव्हा आपण पठारावस्थेबद्दल बोलतो ना, तेव्हा तुमच्या आणि आमच्या जीवनात आपलं कधीतरी एखाद्या वेळेस अभ्यासाचा कंटाळा येतो, तेव्हा समजायचं की यस, आपल्याला पठारावस्था आलेली आहे. ओके, आपल्याला पठारावस्था आलेली आहे. पठारावस्था आल्यानंतर नेमकं काय करायचं या गोष्टी तुम्हाला त्याच्या संदर्भात काही वेगळे या ठिकाणी सिद्धांत आहेत, ते आपलं माहित असणं गरजेचे आहे. आता या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर तुम्हाला काय विचारलं की योग्य काय आहे बघा. एखादी गोष्ट शिकवताना पठारावस्था केव्हा येतील सांगता येतं का, नाही सांगता येत. ती एकदाच येते का, नाही, ते अनेक वेळा येऊ शकते. बरं, ती प्रगती थांबलेली नसते म्हटलं की हेही चुकते, थांबलेली असतेच ना प्रगती, पठारावस्था आहे. हा, पठारावस्थेपूर्वी आणि नंतर प्रगती होत असते, हे विधान बरोबर आहे. सरळ सरळ पठारावस्था निर्माण का होती बघा. बऱ्याच वेळेस ना अभिरुची कमी झाली, आपल्याला त्या याच्यामधला इंटरेस्ट कमी झाला ना आपला, तर पठारावस्था तयार होऊ शकते, सगळ्यात महत्वाचं कारण. दुसरं, तुम्हाला कंटाळा आला त्यामुळे पठारावस्था येऊ शकते. तिसरं, तुम्हाला माहिती एखादं कौशल्य संपादन करायचं, एक तर तुमच्याकडे वेग असला पाहिजे आणि दुसरं अचूकता असली पाहिजे. वेग आणि अचूकता,
आता यापैकी एका गोष्टीवर जर लक्ष केंद्रित झालं फक्त वेगावर, तर अचूकतेमध्ये घोळ होऊ शकतो. अचूकतेवर लक्ष केंद्रित केलं, वेगावर घोळ होऊ शकतो. तर तो एक मुद्दा आहे. त्याच्यानंतर काही चुकीच्या सवयी तुमच्यामध्ये असेल, प्रेरणा कमी झाली, तर पठारावस्था येऊ शकते, लक्षात घ्यायचं आहे. पुढे मी जातोय. अर्धबोधावस्थेमध्ये माणूस अनेकविध साहचर्य संबंध जोडून व तुलनात्मक समानता प्रस्थापित करून रूपकांचा वापर करून विचार करीत असतो. बघा, अर्धबोधावस्थेबद्दल आपण बोलतोय. साहचर्य संबंध जोडायचे, तुलनात्मक समानता प्रस्थापित करायची, रूपकांचा वापर करायचा आहे, विचार प्रक्रियेला चालना याच्यातून द्यायची, गतिमान करायचंय, कोणत्या पद्धतीमध्ये होतंय, प्रतिरूपता, सायनेटिक्स, क्रमान्वित अभ्यास, भूमिकाभिनय. प्रश्न भारी आहे, उत्तर देता आलं पाहिजे. 79 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. काय म्हटलंय? सायनेटिक्स नावाची ही पद्धत आहे. काय होतंय सायनेटिक्स मध्ये? अर्धबोधावस्थेमध्ये साहचर्य संबंध माणूस जोडतोय, तुलनात्मक समानता प्रस्थापित करतो, रूपकांचा वापर करतोय आणि त्याच्यातून मग ती विचार प्रक्रिया जी आहे ती गतिमान होती आहे. सायनेटिक्स, लेखन कार्य, चित्रकला, नकाशे काढणे, गृहविज्ञानातील काही प्रात्यक्षिक करणे, खेळ खेळणे, या सगळ्या बाबी केलेल्या प्रोजेक्टच्या कोणत्या वर्गीकरणामध्ये येईल? बघा, प्रोजेक्ट समस्या प्रधान, निर्मिती प्रधान, आस्वादात्मक आणि कौशल्य प्रधान. लेखन, चित्रकला, नकाशे काढणे, गृहविज्ञान, खेळ खेळणे कशामध्ये येत आहे? 80 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. हे सगळे ना स्किल बेस आहे. स्किल, कौशल्य प्रधान ही सगळी प्रोजेक्ट आहेत. कौशल्य या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. पुढे, एकाच कवीच्या 2-3 कविता स्वतंत्रपणे शिकवायच्या आहे. त्या आधारे कवीच्या काही काव्य वैशिष्ट्यांची व काव्यविषयक भूमिकेची जाणीव विद्यार्थ्यांना करून देऊन उदाहरणे आणि पूरक संदर्भ विद्यार्थ्यांना उपलब्ध करून द्यायचे. कोणत्या पद्धती? बघा, कविता आम्ही जेव्हा शिकवतो, 2-3 कविता शिकवतो एकाच कवीच्या, आणि मग त्या कवितेची वैशिष्ट्य, त्याच्याविषयक भूमिका, हे सगळं विद्यार्थ्यांना आम्हाला पटवून द्यायचंय. उदाहरणं देऊ. काय करणार आम्ही? समवाय पद्धती, समालोचन पद्धती, व्याख्यान पद्धती की बघा, याच्यात तर व्याख्यान पद्धती येतच नाही. व्याख्यान पद्धती हा विषय वेगळा आहे, तो कवितेला कधीच लागू होणार नाही. समवाय पद्धतीने घटक योजन सुद्धा नाही. इथे येते समालोचन पद्धती जी आहे कवितेचं स्पष्टीकरणासंदर्भात आपण वापरत असतो, आम्हाला माहित असली पाहिजे. पुढे मी जातोय. पुढचा प्रश्न आहे, जेव्हा समस्यांचा शोध घेऊन त्याचे निराकरण करण्याची क्षमता विद्यार्थ्यांमध्ये विकसित केली जाते. बघा, समस्येचा शोध घ्यायचा आहे पहिला मुद्दा, त्याचं निराकरण करण्याची क्षमता विद्यार्थ्यांमध्ये विकसित करायची, तसेच प्राप्त माहितीचे विश्लेषण आणि वर्गीकरण करायचे, त्यातून संकल्पना विकसित करण्याची क्षमता विद्यार्थ्यांमध्ये विकसित केली जाते. तेव्हा खालीलपैकी कोणत्या प्रतिमानाचा उपयोग होतो? इंटरेस्टिंग प्रश्न आहे. समस्याचा शोध घेऊन ती सोडवण्यासाठीचं प्रतिमान, आणि या प्रतिमानांवर प्रश्न आलेले आहे. हा 82 नंबरचा प्रश्न तुमच्यासाठी महत्वाचा असणार आहे. यामध्ये दिलंय तुम्हाला वर्तन, सामाजिक आंतरक्रिया, व्यक्तिगत विकास, ज्ञान प्रक्रियाकरण. आता काय भानगडी? ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमान काय भानगड आहे? आता यात जर बघितलं ना तुम्ही, तर याच्यामध्ये वेगवेगळे प्रतिमान आहे. म्हणजे उद्गम प्रतिमान आहे हिल्डा टाबा यांचं, संकल्पना प्राप्ती प्रतिमान आहे ब्रुनरचं, बोधात्मक विकास आहे पियाजेचं, अग्रत संघटक आहे आसुबेलचं, पृच्छ प्रशिक्षण रिचर्ड सायमनचं, स्मृती प्रतिमान याच्यामध्ये आहे हॅरी लॉरेनचं, जीवशास्त्रीय पृच्छ प्रतिमान आहे स्वाब यांचं. हे ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमान या ठिकाणी आपण बघतोय. आता याच्यामध्ये या प्रत्येकामध्ये प्रतिमान आहे, वर्तन परिवर्तन मध्ये, सामाजिक मध्ये, व्यक्तिगत मध्ये. पण याच्यामधले आपल्याला एक जवळपास 7 प्रतिमानं आपल्याला एक माहिती असली पाहिजे. त्याच्यावर मी एक वेगळं सेशन घेणार आहे. अध्यापन प्रतिमानं जे आहेत ते जवळपास ते 4 जवळपास 25 ते 30 प्रतिमानं त्या ठिकाणी आहे. त्याचं वेगळं आपण सेशन घेऊ, जेणेकरून तुम्हाला फायदा होईल. पुढे, खालीलपैकी अस्थिव्यंगाची कोणकोणती कारणं आहेत? बघा, हा एक जनरल प्रश्न आहे. अस्थिव्यंग का? पोलिओ, हाडांचा क्षयरोग, कुष्ठरोग, मायस्थेनिया, पाठीच्या मणक्याला मार, ऑस्टिओमायलिटिस, लकवा, संधिवात. अस्थिव्यंगाची कारण तुम्हाला विचारली. अस्थिव्यंग कारण कोणती? बघा, पोलिओ तर आपल्याला माहिती आहे, हाडांचा क्षयरोग, कुष्ठरोग, पाठीच्या कण्याचं हे लकवा, संधिवात, सगळी कारणे अस्थिव्यंगाचं. अस्थि म्हणजे हाड, हाडामध्ये काहीतरी व्यंग तयार होते, ते कोणत्या वेगवेगळ्या कारणामुळे होऊ शकतं, आम्हाला ती माहिती असली पाहिजेत. कारण म्हणजे सहज दिसणारा जे अपंगत्व म्हणतो आपण, हालचालीवर येणारी जी मर्यादा म्हणतोय, त्या सगळ्या बाबी याच्यामध्ये येतात. पुढे, संभवनीयता व्यवस्थापन प्रतिमान, आत्मनियंत्रण शैथिल्य प्रतिमान, मानसिक तणाव कपातीकरण, आत्मविश्वास प्रशिक्षण,
प्रतिमान, प्रत्यक्ष प्रशिक्षण प्रतिमान ही प्रतिमानं कोणत्या कुलामध्ये येतात? बघा, मी तुम्हाला जे आत्ता वरती सांगितलं ना, आपण वरती काय बघितलं? याचं ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमान बघितलं. मग त्याच्यामध्ये मी काही प्रतिमान तुम्हाला सांगितले. आता मग इथे संभवनीयता व्यवस्थापन प्रतिमान आहे एक. संभवनीयता व्यवस्थापन प्रतिमान हे स्किनरचं आहे. म्हणजे तुम्हाला उद्या यांची शास्त्रज्ञ विचारली तर तेही सांगता आलं पाहिजे. पुढे आत्मनियंत्रण शैथिल्य प्रतिमान आहे. आत्मनियंत्रण शैथिल्य प्रतिमान हे कोणाचं आहे? हे सुद्धा स्किनरचं आहे. हे सुद्धा स्किनरचं आहे. बघा बरं. त्याच्यानंतर पुढे मानसिक ताण तणाव कपातीकरण जे आहे ते एक प्रतिमान आहे. ते मानसिक ताण तणावा संदर्भातलं ते जे उल्फ यांचं आहे. कोणाचं? आणि हे आत्मविश्वास प्रशिक्षण जे आहे ते सुद्धा जे उल्फ यांचं आहे. जे उल्फ हे नाव इथे लक्षात ठेवा. मुद्दाम सांगतोय, अतिरिक्त मी माहिती काढली. आणि प्रत्यक्ष प्रशिक्षण प्रतिमान एक याच्यामध्ये आहे. प्रत्यक्ष प्रशिक्षण प्रतिमान जे रॉबर्ट गॅने यांचं आहे. रॉबर्ट गॅने. बघा, प्रश्न येऊ शकतात हा याच्यावर. ही सगळी प्रतिमानं जी येतात ना, ही वर्तन परिवर्तन प्रतिमानामध्ये येतात. जे आलंय ना ते करावं लागेल. पेपर 2 ला चांगला स्कोर आणायचा असेल ना तर हे सगळं करावं लागेल. सर्वसमावेशक शिक्षण आणि एकात्मिक शिक्षण यामधील फरकाचं कोणतं विधान बरोबर आहे? बघा, सर्वसमावेशक आणि हा पेपर 1 आणि पेपर 2 दोन्हीकडे येणारा प्रश्न आहे. कारण शिक्षणासंदर्भातला मुद्दा आहे. सर्वसमावेशक आणि एकात्मिक यामध्ये विद्यार्थी सामूहिकरित्या अध्ययन करतात. सर्वसमावेशक मध्ये. एकात्मिक शिक्षणामध्ये विशेष उपकरणांची सोय नसते. सर्वसमावेशक शिक्षणामध्ये अभ्यासक्रमामध्ये बदल असतो. एकात्मिक शिक्षणामध्ये विद्यार्थी वैयक्तिकरित्या अध्ययन करतात असं म्हटलंय. सर्वसमावेशक आणि एकात्मिक शिक्षण तुम्हाला विचारलेलं आहे. त्या संदर्भातला फरक जो आहे तो तुम्हाला शोधायचा आहे की काय बरोबर आहे. इंटरेस्टिंग प्रश्न आहे. बघा, जे सर्वसमावेशक शिक्षण आहे त्याच्यामध्ये अभ्यासक्रमामध्ये ना बदल असतो. अभ्यासक्रमाचा विषय हा. बस, अभ्यासक्रमामध्ये बदल असतो ते लक्षात घ्या. दोघांना सेम अभ्यासक्रम चालणार नाही. व्यक्ती अभ्यास पद्धतीबद्दल कोणते विधान योग्य आहे? बघा, व्यक्ती अभ्यास पद्धती. व्यक्ती अभ्यास पद्धतीबद्दल तुम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. व्यक्तीच्या भविष्यातील वर्तनाचा अभ्यास. बघा, भविष्यातील वर्तन ही पद्धती व्यक्तीच्या अपसामान्य वर्तनाचा अभ्यास करते. अपसामान्य, जनरल नाही, नॉर्मल नाहीये. रेखांश उपगमामध्ये समान वयोगटाच्या अनेक मुलांचा अभ्यास यामध्ये केला जातो. या पद्धतीमध्ये अक्षांश उपगमामध्ये व्यक्तीच्या जन्मापासून अभ्यास केला जातो. अपसामान्य वर्तन जे आहे ना ते व्यक्ती अभ्यास पद्धतीमध्ये येतं. जनरल नाहीये, नॉर्मल बिहेवियर नाहीये. इथे या ठिकाणी हे येत आहे अपसामान्य वर्तन. पुढे जातोय मी. पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे. व्यक्ती आढळणाऱ्या गुणवैशिष्ट्याच्या आधारे, व्यक्तीमधल्या गुणवैशिष्ट्याच्या आधारे हिपोक्रेटसने व्यक्तिमत्वाचं वर्गीकरण केलं. हिपोक्रेटस हा शास्त्रज्ञ आहे. यांनी काय कोणते या ठिकाणी हे केले गुणवैशिष्ट्य हे केले की त्याच्यानुसार व्यक्तिमत्व ठरतंय. हिपोक्रेटिसच्या सुस्त, शीघ्रकोपी, उत्साही, विषण्ण, मेदप्रधान, स्नायुप्रधान, अस्थिप्रधान, अंतर्मुखी, बहिर्मुखी, स्थूलदेही, सुदृढदेही आणि कृशदेही. आता याच्यामध्ये प्रत्येक कोणीतरी केलंय बरं काहीतरी. बघा, आता हिपोक्रेटसने हे केलंय सुस्त, शीघ्रकोपी, उत्साही, विषण्ण. मग तुम्ही म्हणाले मेदप्रधान, स्नायुप्रधान आणि अस्थिप्रधान हे वर्गीकरण कोणी केलं? हे केशमरने केले. केशमर, लक्षात ठेवा, लिहून घ्या. केशमर. पुढे बहिर्मुखी आणि अंतर्मुखी हे फार महत्वाचं, याच्यावर विचारायला सुद्धा केलंय युंग यांनी. आणि याच्यामध्ये उभयमुखी सुद्धा आणखी आहे का? उभयमुखी युंग यांनी हे वर्गीकरण केलंय. आणि पुढे स्थूलदेही, सुदृढदेही आणि कृशदेही हे जे आहे ना हे शेल्डनने केलंय. शेल्डन. मुद्दाम सांगतोय मुद्दे थोडे तुमचे रिव्हिजन होत गेले ना सोपं जाईल तुम्हाला हे सगळं. लँडरच्या आंतरक्रिया विश्लेषणामध्ये निरीक्षण पद्धतीबद्दल काय अयोग्य आहे? निरीक्षण पद्धती अयोग्य. बघा, वर्गामध्ये निरीक्षकाने शिक्षक व विद्यार्थी दोघेही स्पष्टपणे दिसतील अशी बसावे. शिक्षक व विद्यार्थी. दुसरा मुद्दा या ठिकाणी आहे शिक्षकाला वर्तन प्रकाराची यादी पाठ असावी. प्रत्येक 5 सेकंदामध्ये मधील कृतीची नोंद करावी. सुरुवातीला 10 या अंकाने निरीक्षणाची नोंद करावी. बघा, निरीक्षण पद्धत फ्लँडर्सची आंतरक्रिया विश्लेषणामधली ही निरीक्षण पद्धत आहे. याच्यामध्ये काय चुकीचं आहे? बघा, पहिला दिला की शिक्षक आणि विद्यार्थी दोघांमध्ये स्पष्टपणे दिसतील असं बसलं पाहिजे निरीक्षकाने.
निरीक्षकाने. शिक्षकाला वर्तन प्रकारांची यादी पाठ असावी. अगदी बरोबर. प्रत्येक 5 सेकंदामध्ये कृतीची नोंद हे चुकतंय. सुरुवातीला 10 अंकाने निरीक्षणाची नोंद सुरू करावी हे बरोबर आहे. फ्लँडर्सची आंतरक्रिया विश्लेषण पद्धत जी आहे त्यामधलं जे निरीक्षण होतं ते कशा पद्धतीने, त्यावर तुम्हाला प्रश्न आहे. परीक्षेमध्ये नापास होणारा विद्यार्थी शिक्षकांनी नीट शिकवलं नाही, शिक्षकांनी पेपर कडक तपासले असे सांगतो, तेव्हा तो कोणती संरक्षण यंत्रणा, या संरक्षण यंत्रणा आहे ना पेपर 1 आणि 2 दोन्हीकडे वाचून ठेवा. बघा, इंटरेस्टिंग प्रश्न आहे हा. तुम्ही डीएड बीएड मध्ये आपण हे खूप चांगल्या पद्धतीने आणि आवडीने अभ्यासलेलं असतं. असं जेव्हा विद्यार्थी दुसऱ्यावर ढकलतोय का, तेव्हा ती असते प्रक्षेपण यंत्रणा. संरक्षण यंत्रणेमधली ही प्रक्षेपण नावाची यंत्रणा आहे, महत्वाची आहे. म्हणजे वर्तनाचे समर्थन करण्याच्या पद्धतीचे जे मानसिक तंत्र आहे का, त्यांना आम्ही संरक्षण यंत्रणा म्हणतो. म्हणजे आपलं वर्तन कसं योग्य आहे बाबा ते याच्यामध्ये असतं. मग संरक्षण यंत्रणेमध्ये काही गोष्टी वेगवेगळ्या तुम्हाला दिसतील. त्यामध्ये दिवा स्वप्न ही एक संरक्षण यंत्रणा आहे. म्हणजे आपल्या काही बाबी पूर्ण होत नाही, ते आपण फक्त बघतो की बाबा या असं होईल तसं होईल. दिवा स्वप्न जी पूर्ण होत नाही आपलं, ते आपण असं कुठेतरी हे करतो, त्याचं एक कल्पना करतो. दुसरी समर्थन असते, आपली चूक जरी असेल तर नाही माझंच बरोबर, ती समर्थन नावाची एक आपली संरक्षण यंत्रणा असते. तिसरी प्रक्षेपण आहे, दुसऱ्याच्या माथी आपण दोष मारून वेगळं होतो. चौथी प्रतिपुरण नावाची एक आहे. ही प्रतिपुरण म्हणजे काय, पूर्णाच्या पोळ्या नाही, तो विषय वेगळा आहे. एखाद्या क्षेत्रामध्ये यश मिळवता नाही आलं ना, तर त्याची भरपाई आपण दुसऱ्या क्षेत्रामध्ये करतो. एखाद्याला एमपीएससी मध्ये सक्सेस नाही आलं, मग दुसरीकडे बिझनेसमध्ये काहीतरी करतोय. त्याच्यानंतर तादात्म्य असतं. आपली प्रतिष्ठा वाढवण्यासाठी काही व्यक्ती प्रसिद्धीच्या छायेत राहत आहेत. ती तादात्म्य नावाची एक संरक्षण यंत्रणा तुम्हाला माहित असली पाहिजे. तादात्म्य इंटरेस्टिंग आहे. त्याच्यानंतर दमन असते. आपल्या मनात येणाऱ्या ज्या वाईट विचार वासना असेल त्यांना आपण दडपवून टाकतो आपण. ती दमन नावाची संरक्षण यंत्रणा तुम्हाला माहित असावी. बघा, याच्यावर खरं म्हणजे वेगळे टॉपिक्स आपण घेतलेले आहेत, तुमच्या ऍपमध्ये बॅचमध्ये अवेलेबल आहे. दांभिक आजार आहे, म्हणजे तुम्ही कठीण परिस्थितीतून बाहेर निघण्यासाठी तुम्हाला ती एक संरक्षण यंत्रणा कामाला येते. आत्मताडन आहे, स्वतःला शिक्षा आपण करून घेतो. विस्थापन आहे, एकाचा राग आपण दुसऱ्यावर काढतो. आणि नकारात्मकता आहे, असहकार ठेवून काही वेळा समायोजन साधण्याचा आपण प्रयत्न करतो. ओके, तर ती एक या ठिकाणची यंत्रणा आहे. ब्रुनर यांनी मांडलेले जे बौद्धिक विकासाचं अनुदेशन उपपत्ती आहे त्याची कोणती वैशिष्ट्य नाही म्हटलंय. बघा, अनुदेशन उपपत्ती बौद्धिक विकासात्मक ब्रुनर यांची 90 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. कोणतं वैशिष्ट्य नाही बघा, त्यामध्ये अध्ययनपूर्व रचना आहे, ज्ञानाची रचना आहे, क्रम आहे, वर्तन नाहीये. ब्रुनर यांच्या ब्रुनर जेरोम ब्रुनर हे ज्ञानात्मक आणि विकासात्मक मानसशास्त्राचे अभ्यासक मानले जातात. त्यांच्यावर जीन पियाजे यांचा प्रभाव होता. म्हणजे त्यांनी म्हटलं होतं की ज्ञानाचं रूपांतर बरोबर जुन्या माहितीचा अनावश्यक भाग वगळायचा आणि नव्या माहितीतला महत्वाचा भाग समाविष्ट करायचा. ती ब्रुनर यांची ती ही होती, त्या ठिकाणची उपपत्ती होती, आम्हाला माहित असली पाहिजे. मित्रांनो, अभ्यासकट्टा ऍप्लिकेशन आहे. आपण पेपर 1 आणि पेपर 2 ची तयारी या ठिकाणी करतोय. योग्य दिशेने तुम्हाला कसं नेता येईल याचा प्रयत्न मी करतोय. एवढं चांगल्या पद्धतीने आपलं करता येईल तेवढं मी करतोय. मला ते आता सहज आठवलं, अरे यार आपण पेपर 1 पेपर 2 पास झालोय. मला ते माझं मार्कशीट काढून मी टेलिग्रामला टाकणार तुम्हाला. किती मार्क्स होते, मला काय होतं तर माझ्या लक्षात नाही. बघा, तुम्ही अभ्यासकट्टा नावाचं आपलं टेलिग्राम चॅनल आहे, खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतो. कोणत्या विषयामध्ये मला कशा पद्धतीचे मार्क्स होते तुम्हाला कळतील. मला ते प्रमाणपत्र काढून स्कॅन करून तुम्हाला टाकतो मी. बघा, थोडंसं तुम्हाला आयडिया येईल, थोडंसं मोटिवेट व्हाल तुम्ही. तेव्हा चालू अभ्यास केला होता आम्ही, जास्त काही अभ्यास केलेला नव्हता, पण तरी चांगला स्कोर आला होता असं मला वाटतं. अभ्यासकट्टा नावाचं ऍप्लिकेशन आहे, नवीन बॅच आहे, जॉईन होऊन जा. काही अडचणी असतील तुम्हाला तर हा नंबर आहे 96 73 70 80 85. तुम्हाला नवीन बॅच जॉईन करायची असेल, काही तुमच्या मनामध्ये शंका असेल तर तुम्ही या नंबरवर विचारू शकता. थांबतो या ठिकाणी. धन्यवाद.